नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आगामी काळामध्ये आपल्याला ही परीक्षा पास करायची, शिक्षक व्हायचे, त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। मित्रांनो, आता बऱ्याच लोकांचे कॉल येतात, सर आता मी अभ्यास सुरुवात केली तर होईल का? अभ्यास अजिबातच नाही, मी 6 महिन्यापासून अभ्यास करतो, 2 महिन्यापासून अभ्यास करतो, 1 महिन्यापासून अभ्यास करतो, किंवा मी आता सुरुवात केली शिकवण्यामध्ये आहे पण अभ्यासाला आता सुरुवात केली तर मला पोस्ट भेटू शकते का? यस मित्रांनो, प्रयत्नाला 100% यश मिळतं, फक्त नियोजन आणि मार्गदर्शन व्यवस्थित असणं गरजेचं आहे। ज्याच्याकडे नियोजन व्यवस्थित आहे, आता आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे 50 दिवस आहेत, पकडून चला। किती? 50 दिवस, जास्त दिवस आहेत पण 50। सण वार उत्सव, त्यानंतर लग्न, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये। त्याच्यामधले 50 दिवसांमध्ये तुम्हाला जरा जबरदस्त प्लॅनिंग नुसार स्टडी करणं गरजेचं आहे। तुमचं बेसिक लेवल पक्का आहे का एकदा चेक करा। बेसिक लेवल नसेल तर विद्यार्थी मित्रांनो ते पक्क करण्याकडे लक्ष द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लास चालू आहे, बेसिक ऍडव्हान्स सगळ्याच गोष्टीमध्ये आपण परफेक्ट बनवत आहोत। विद्यार्थ्यामध्ये एक वेगळं मोटिवेशन भरत विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, आणि विद्यार्थ्यामध्ये सगळं लाईव्ह क्लास असेल, त्यानंतर प्लस रेकॉर्ड असेल, त्यानंतर तुम्हाला ई नोट्स, सर्व विषयाच्या ई नोट्स उपलब्ध आहेत। आता नोट्स वाचता की प्रश्नपत्रिका सोडवता हेच कळत नाही मला। प्रत्येक जण म्हणते की सर प्रश्नपत्रिका सोडवतो आम्ही। अरे प्रश्नपत्रिका सोडवला तरीही ते प्रश्नातले, प्रश्नपत्रिकेतले उत्तर काय जशाला तसे येणार आहेत का? तुमचे टॉपिक क्लिअर होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। हा मेन मुद्दा आहे, तुमचे टॉपिक कितपत क्लिअर आहेत। तुम्ही 1,00,000 प्रश्नपत्रिका सोडवलात, ते प्रश्न तुम्हाला तिथे येणार आहेत का? तिथं तुमचं जर आडलं, समजा प्रश्नपत्रिकेत सोल्युशनच नाहीये, फक्त प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे, 2, 3, 4 प्रश्नावर आडलो आपण, काय करणार पुढे? त्याचे टॉपिक क्लिअर करा अगोदर, त्यानंतर प्रश्नपत्रिकेला हात लावा। म्हणजे शेवटच्या टप्प्यात टॉपिक नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या मागे लागा। आतापासूनच ते प्रश्नपत्रिका सोडवत बसू नका। आता कोणताही क्लास असेल, कोणतंही असेल, एक अंदाजे शिकवतात तुम्हाला, पण टॉपिक शिकत असाल तर, तुम्ही टॉपिक क्लिअर करत असाल तर तुम्हाला आगामी TIT एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळायला कोणीही अडवू शकत नाही। तुमचा टॉपिकच क्लिअर नाही आणि तुम्ही प्रश्नपत्रिका 500, 1000 सोडून काय उपयोग आहे? सांगा मला याचं उत्तर। ठीक आहे, IBPS पॅटर्न नुसार तुम्ही अगोदर टॉपिक क्लिअर करून घ्या, आणि ते टॉपिक आपण चालू करतो आणि चालू आहेत मित्रांनो। 20 मार्च पासून ही बॅच आहे आपली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस, याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स। आता सर्वात महत्वाचं म्हणजे गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिला, ज्या महिला गृहिणी आहेत, म्हणजे घर सांभाळून अभ्यास करतात, त्या गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिला आहेत, ज्यांना आतापर्यंत नोकरी होती, आता इथून पुढे काहीतरी करायची, यात महिला पुरुष दोन्ही आले। आता या लोकांनी काय करायचे? किमान दिवसभरामधले 5 तास काढायचे स्वतःच्यासाठी, किमान। आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही TIT एक्झाम खूप सुंदर वेळी होते, कारण आता तुम्हाला सुट्ट्या सुद्धा लागणार आहेत, बरोबर? सुट्ट्या सुद्धा। आज एकाचा मेसेज आला, एवढं मोठं लिहून पाठवलं, सर याच्या आधीपासून अभ्यास केला असता तर वेगळा कॉन्फिडन्स असता, आता सगळी भीती वाटते। अरे तशी भिण्यासारखं काही गोष्ट नाही, लक्षात घ्या। सर्वच म्हणजे 95% लोक तुमच्यासारखेच आहेत, लक्षात ठेवा। किती? 95%। मेरिट हाय जाणे, लो जाणे हे पेपरवर डिपेंड होतं। आता विषय काय आहे? विषय जर विचारात घेतला तर तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, अभ्यास रूपरेषेनुसार करणं गरजेचं आहे, प्रॉपर गायडन्स महत्वाचा आहे, लक्षात घ्या। आता तुम्ही जर समजा मराठी व्याकरणच वाचत राहिलात किंवा एखादं गाईड आणलात बाजारातून आणि तेच करत राहिलात तर कसं काय होणार आहे? त्यासाठी टॉपिक वर भर द्या। आता मी रिझनिंगचे टॉपिक सांगतो, तर्क, अनुमान, लयबद्धता, संख्या, सिरीज, अल्फाबेट अरेंजमेंट। आता हे 4 टॉपिक तुम्ही क्लिअर केले तर त्याच्यावर कसाही प्रश्न येऊ द्या, होणार का नाही कम्प्लीट? त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, त्यानंतर गुणोत्तर प्रमाण, भागीदारी प्रमाण, याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या या टॉपिकला टच केलात, या टॉपिक मधले आशय समजून घेतलात, या घटकावरील 20-20 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलात, 20-20 टॉपिक समजून 20-20 प्रश्न सोडवले आपण, प्रत्येक घटकावरले सर्व टाईपचे प्रश्न आपण हाताळले, तर मला सांगा त्या 110 मार्कापैकी रिझनिंग मॅथ मध्ये तुम्हाला या टॉपिक मधून सोडवलेले प्रश्न असणार आहेत, आणि त्यातले मार्क आपल्याला कलेक्ट करता येणार आहेत। रिझनिंगचा सर्वात जास्त, रिझनिंग आणि मॅथचा सर्वात जास्त लोकांचा प्रॉब्लेम आहे,
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट क्लिअर करा, तुमचे टॉपिक कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही प्रश्नपत्रिकेला हात लावू नका. दुसरा मुद्दा असा आहे, प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्ही जिथे अडलात तिथे सोडून देऊ नका, त्याचा आशय पूर्ण करा, त्याला पूर्ण शोधून काढा आणि नंतर दुसऱ्या प्रश्नाला हात लावा. म्हणजे वेळ तुम्हाला लागणार आहे, त्यासाठी तुमचे टॉपिक क्लिअर होणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे, सर इतर विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे का? बऱ्याच लोकांचा विषय आहे अभियोग्यतेकडे. 100% दिलं पाहिजे, कारण अभियोग्यता जर विचारात घेतली, अभियोग्यता ही 90 मार्कासाठी तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे, त्यानंतर तुमचं बालमानसशास्त्र CDP आहे, कल आवड समायोजन, व्यक्तिमत्व विकास, ते सगळं झालं. त्यानंतर GS आणि GK याचा अभ्यास करत असताना एक प्रॉपर नोट्स सुद्धा आपण डिझाईन केलेले आहेत. त्या जर प्रिंटेड हव्या असतील तर मला संपर्क साधायला विसरू नका. म्हणजे प्रॉपर मराठी व्याकरणच्या शॉर्टकट मध्ये शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, प्रयोग, समास, संधी, वर्णमाला या घटकावर काय केलेले आहेत, नोट्स तयार केलेले. त्यानंतर CDPच्या बाबतीत बऱ्याच लोकांकडे नोट्स उपलब्ध नाहीत. आपण TETला CDP असं दिलं होतं की परीक्षेला जशाला तसे प्रश्न आले होते. याच्यामध्ये आपण असं डिवाइड केले, 1000 MCQs बाजूला काढले. त्या MCQs मधले अख्ख्या म्हणजे 11वी, 12वी, DED, BEd, त्यानंतर फडके प्रकाशन, निराली प्रकाशन, शिक्षण शास्त्रातले सर्व गोष्टी म्हणजे अभ्यासू व्यक्तीकडून या नोट्स तयार करून घेतलेल्या आहेत मित्रांनो. त्या नोट्सचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. त्यानंतर GS GKच्या बाबतीत बी बघितलं तर 12,000 प्रश्न संग्रह एकत्रित आणलेत. भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, विविध देशाच्या राजधानी आहेत, विज्ञान आहे, त्यानंतर पंचायत राज आहे, नागरी प्रशासन आहे, त्यानंतर शहरी प्रशासन आहे, तलाठी म्हणजे महसूल कार्यालयाबद्दलचे जे प्रश्न येतात ते आहे, जिल्हा परिषदेच्या बाबतचे प्रश्न येतात ते आहे, इन्क्लुडिंग सगळं पर्यटन क्षेत्र आहे, धबधबे आहे, सरोवरे आहेत, सर्व भारत प्लस महाराष्ट्र प्लस इंटरनॅशनल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो परदेशातले विचारले जाणारे म्हणजे एखाद्या देशाची राजधानी असेल, एखाद्या देशाची पंतप्रधान, यावर सुद्धा आपण इथे डिझाईन केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर दिवसभरामध्ये 5 तास अभ्यास करायचं ठरवलं, त्यातलं फक्त 2 तास या विषयासाठी द्या, 2 तास रिझनिंग मॅथ साठी द्या, कारण मेजर पार्ट आपला रिझनिंग मॅथ वर डिपेंड करतो. आता आपला पेपर कसं होणार, एकाचा समजा आता 22 तारखेला पेपर झाला होता, 22 फेब्रुवारी 2024 रोजी पहिला पेपर झाला, 22 फेब्रुवारी 2024 रोजी पहिला पेपर झाला, 23 रोजी पहिला पेपर झाला 2023. आणि त्यानंतर 4 मार्च पर्यंत परीक्षा चालली. किती? 4 मार्च मध्ये. मग यामध्ये कोणता दिवस आपल्याला कसा येईल सांगता येत नाही आणि अवघड नाही, रेंज 30 ठेवतात. नॉर्मलायझेशन सुद्धा होतो. म्हणजे एखादा पेपर जर हाय लेवलचा असेल तर त्याला मार्क वाढवून भेटतात, एखादा पेपर जर कमी लेवलचा असेल तर त्याचे मार्क जशाला तसे राहतात. नॉर्मलायझेशन IBPS पॅटर्न नुसार तुमच्यावर कुठलाही अन्याय न होता व्यवस्थितरित्या नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. फक्त तुमचे ते प्रश्न क्रॅक होणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि कॉम्पिटिशनचा विचार केला, 2,16,000 लोकांनी नोंदणी केली पोर्टलवर. म्हणजे याच्यामधले फक्त 31,000 लोक 100+ मार्क असणारे होते. किती? 100+ मार्क असणारे फक्त 31,000 लोक होते. मग याला हलक्यात घेऊ नका. तुमचे टॉपिक क्लिअर केल्याशिवाय मित्रांनो पुढे पावलं टाकू नका. ठीक आहे. टॉपिक क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला पुढल्या गोष्टी समजणार नाही. अनेक व्हिडिओ टाकलोय मी पुस्तकाच्या बाबतीत वगैरे व्हिडिओ टाकलोय, ते पुस्तकं खरेदी करा. मेन म्हणजे रिझनिंग मॅथचं अवश्य करा. त्याच्यातून थोडं टॉपिक नुसार अभ्यास करायला लागा. प्रॉपर स्वतःसाठी वेळ काढा आणि आपलं टार्गेट कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकत राहा. ठीक आहे. आपण आता क्लासच्या बाबतीत म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण 150चं टार्गेट पकडलेलं आहे. 150 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायचे या दृष्टीने टार्गेट पकडून आपण चाललेलो आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यानुसार मार्गदर्शन सुद्धा चालू केलेलं आहे. मार्गदर्शन काय आज आपलं नाही, 2022 ची TAIT एक्झाम झाल्यापासून ते आतापर्यंत असं मध्येच येऊन मार्केट गाजवायचं, मार्केटमध्ये ऍडव्हर्टायझिंग करून विद्यार्थी गोळा करायचं असं नाही. एक ना एक दिवस मित्रांनो कंटिन्यू 2022च्या TAIT एक्झाम नंतर आपण फक्त 15 दिवस सुट्टी घेतली. त्याच्या पुढे कंटिन्यू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलो. TET परीक्षा झाली 2024ची, त्यानंतर मधल्या CTET परीक्षा सर्व झाल्या. आता 2025च्या GK TAIT एक्झाम 3 चं मार्गदर्शन आपण 6 महिन्यापूर्वीपासूनच चालू ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना एवढा कॉन्फिडन्स भरलाय की विद्यार्थ्यांचे आमचे MCQ साधारण 10,000+
रिझनिंग मॅथचे प्रश्न उत्तर सोडवून झालेले असतील, त्यापेक्षा जास्त पण कमी नाही. अजून कंटिन्युटी एखादा विद्यार्थी फ्रेश मध्ये आपल्याकडे जॉईन झालेला असेल, जर झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण एकदा चेक करा. क्लासला जे विद्यार्थी आहेत माझ्या त्यांना विचारून घ्या की सरांचं शिकवण्याची पद्धत काय, सरांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यामध्ये कसा उत्साह भरला जातो आणि विद्यार्थ्यामधून रिझल्ट कसा येतो, याबद्दल सर्व गोष्टी सांगतील तुम्हाला ते. अशा पद्धतीने आपला क्लास आहे मित्रांनो. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. कमी लोकांना फॉलो करा. दिवसभर फक्त युट्यूबवरले व्हिडिओ बघत बसू नका, कृपया करून. तुमचा वेळ वाया जाणार आहे. फक्त प्रॉपरली गायडन्स करणाऱ्या लोकांकडून तुम्ही गायडन्स घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगल्या व्यक्तीकडून गायडन्स घेतल्यानंतर नक्कीच यश प्राप्त होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला मोटिवेट करत राहणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर. धन्यवाद.